उठा बाळांनो, आपल्याला जायचंय ट्रेकिंगला. चो उठा बाळांनो, ट्रेकिंगला जायचंय आपल्याला. 5:45 झाले, 6 वाजता निघायचंय. उठा लवकर. बादच्या मंडळींना घेऊन आलोय बोशेमधल्या तुकाई मंदिर असलेल्या डोंगरावर. आता काय पारुशी आहे त्याच्यामुळे काय आम्ही वर जाऊन काय मंदिरात जाणार नाही आहे, फक्त डोंगर चढणार आहे. आणि खाली उतरताना आता पोरांना सांगितलं तुम्हाला धरणावर नेतो. धरणावर तिथंच आपलं अलीकडे शेत पण आहे. विषय एवढाच आहे, पोरांना आता डोंगर चढल्यावरती लय जाम लागल्यात भुका. त्यांना आपलं हिरवं पिवळं सोनं पण दाखवणार आहे. आता आलो आपण एकदम बांधाऱ्यावर. बांधारा म्हणजे धरण, नाथखोळा, एकदम टॉप क्वालिटी. लोकेशन एकदम कडक. बघायचं आहे ना, चला मग जाऊया. भाच्या मंडळींना खुश करण्यासाठी घेऊन आलोय काळूस गावच्या बंधाऱ्यावरती. पसाई निसर्ग एक नंबर, पाणीच पाणी, हवा म्हणजे लय खास. आता त्यांना आपल्या शेतावर घेऊन चाललोय. नदीवरचं बंधाऱ्यावरचं एन्जॉय केल्यानंतर आता आपण आलोय आपल्या शेतामध्ये. शेतामध्ये त्यांना दाखवायचं आहे आपल्याला आपलं हिरवं पिवळं सोनं. आपण 3-4 वर्षापूर्वी जी लागवड केली होती, त्या लागवडीला आता थोडं गबाळ जास्त झालेलं आहे, पण ठीक आहे. बोसरीवरून काळूसवरती शेती करायची म्हणजे सोपी नाही भावा. भाचे मंडळी खुश. सगळ्यांना लिंब तोडायला दाखव बाळा, लिंब लिंब दाखव. चल ए दादा, लिंब दाखव कशी आहे. हा एक नंबर. ओके ठीक आहे. आता पोरांना लागल्यात भुका. वाजलेत 8:15 8:30. आता त्यांना नेणार ओंकारेश्वरला बटाटा भजी आणि मिसळ खायला. ओंकारेश्वरला आलो, मस्तपैकी नाश्ता बिष्टा हाणलाय. आता आम्ही निघणार भोसरीला. एकदम टाराटूर जाम झाली पोरं. आता आम्ही परत निघालोय. आता आमचे भांजे पैलवान पर्श पायगुडे मामाला कॉल करतील आणि मामाशी जातील संवाद. हर्षल मामा पावले.